उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून राज्यसभा खासदारकीचा राजीनामा। दिल्लीमध्ये उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांची भेट घेत राजीनामा सुपूर्द। खासदार पार्थ पवारही उपस्थित। सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्यानंतर राज्यसभेसाठी छगन भुजबळांचं नाव चर्चेत। सूत्रांची माहिती, भुजबळांच्या विधानसभा मतदारसंघातनं समीर भुजबळ निवडणूक लढण्याची शक्यता। एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर मातोश्रीवरनं खासदार संजय दिना पाटलांना फोन। पत्नीच्या तब्येतीची विचारपूस, त्याआधी शिंदेंकडून संजय दिना पाटलांच्या पत्नीची रुग्णालयात भेट घेत विचारपूस आणि एकाच गाडीनं प्रवास। पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता। मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा न देण्याची ममता बॅनर्जींची भूमिका। उद्या ममता बॅनर्जींच्या सरकारचा कार्यकाळ संपणार। गृहमंत्री अमित शहा 8 आणि 9 तारखेला पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर। नव्या सरकारच्या शपथविधीसाठी उपस्थित राहणार। 8 तारखेला भाजप विधिमंडळ पक्षाचा नेता निवडला जाणार। नाशिकच्या काळाराम मंदिरात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर धर्मध्वजाची उभारणी। मुख्यमंत्री फडणवीसांसह माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित। काळाराम मंदिरात 64 वर्षांनंतर नवा धर्मध्वज फडकला। गोकुळ दूध संघाची निवडणूक येत्या 90 दिवसात घ्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश। दूध संघावरती प्रशासक नियुक्तीच्या विरोधात सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती याचिका। रत्नागिरीतील साई रिसॉर्ट प्रकरणात अनिल परब निर्दोष। अनिल परब यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता। पुराव्याअभावी खेड न्यायालयाकडून सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता। राज्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या हिंदी परीक्षेवरनं मनसे आक्रमक। वादानंतर हिंदीची होणारी परीक्षा स्थगित। मंत्री उदय सामंत यांचा निर्णय। एनपीएस लागू असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रीय पेन्शन योजना लागू। राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय। पेन्शन योजनेसाठी कर्मचाऱ्यांनी पुकारला होता संप। नगरपालिका महापालिका समाविष्ट गावठाणांना प्रॉपर्टी कार्ड मिळणार। जमिनींचे 7-12 उतारे आता बंद। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश। पुण्याच्या पर्वती भागातील नराधम आजोबाला 8 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। 9 वर्षीय नातीवरती केला होता लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न। शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला। जालन्यामध्ये लव्ह जिहादचा प्रकार समोर। तरुणीवरती वारंवार अत्याचार करून धर्मांतरासाठी दबाव। भोकरदनच्या वालसावंगी गावातला प्रकार। पीडित तरुणीच्या तक्रारीवरून पारत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। बीडच्या केज तालुक्यात अंगणवाडीत मदतनीस महिलेला गुंगीचं औषध देऊन अत्याचार। आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार। नराधमाला 2 दिवसांची पोलीस कोठडी। अहिल्यानगरच्या एकरुखेमध्ये हुंड्यासाठी विवाहितेचा छळ। विवाहितेची विहिरीत उडी मारून आत्महत्या। पतीसह सासू सासरे अटकेत। तर परभणीमध्ये हुंड्यासाठी पतीकडून पत्नीवरती चाकू हल्ला। हिना खान पठाण जखमी। पतीसह 4 गुन्हा दाखल। पंढरपुरात नृत्यांगना राधा पाटीलच्या कार्यक्रमात मोठा राडा। डान्स पाहताना तरुणांमध्ये किरकोळ कारणावरून तुंबळ हाणामारी। पोलिसांकडून लाठीचार्ज। लातूरसह धाराशिव जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा हळूहळू पूर्वपदावर। वाहनांची पंपांवर गर्दी। नागपुरात मात्र इंधन साठा संपला। कंपन्यांकडून नियमित पुरवठा होत नसल्यामुळे काही पेट्रोल पंप बंद।